परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीमधून अभिमन्यू खोतकर यांची माघार। तिकिटासाठी केलेल्या प्रयत्नांच्या नंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय। फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अभिमन्यू खोतकर यांनी केली अधिकृत घोषणा। चंद्रपूरमध्ये जनगणनेच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी। फील्डवरील अडचणी जाणून घेत कामाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतलाय। नागरिकांनी अचूक माहिती द्यावी, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचं आवाहन। रायगडमध्ये पर्यटकांच्या परतीमुळे मोठी वाहतुकीची कोंडी। मुंबई गोवा महामार्ग आणि अलिबाग वडखळ या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सलगच्या सुट्ट्यांच्या नंतर पर्यटक माघारी परतत असल्यामुळे सध्या वाहतुकीची कोंडी झाली आहे। ठाण्यामध्ये गेल्या 11 दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद। वन विभागाची मोठी कारवाई। वागळे इस्टेट परिसरामधल्या नागरिकांना दिलासा। भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। भडगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती। जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट। हिंगोली जिल्ह्यामधल्या सोलार प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल। परिसरामधल्या शेतकऱ्यांचा गंभीर आरोप। वन विभागाच्या नाकावरती टिच्चून 1200 एकरांवरची झाडं तोडण्यात आली आहेत। वृक्षतोडीसाठी वन विभागाची परवानगी नाही। पुण्याच्या दारूकांडाच्या नंतर दुर्घटनेच्या नंतर आता अकोला पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। अकोला जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामधल्या गावठी हातभट्टीची दारू ज्या ठिकाणी बनवली जाते या अड्ड्यांवरती धडक कारवाई करण्यात आली। दारू आणि दारू बनवण्यासाठीचं साहित्य पोलिसांनी नष्ट केलंय। गावठी दारूच्या विरोधात पोलिसांचं ऑपरेशन प्रहार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।